ए कोणा संग बोलायला लागलाय? चल लवकर. नाही मालक, तो संकेत स्टँडवर आलाय, तूच न्यायला बोलवायला लागला. बरं ठीक आहे, चल जाता जाता घेऊन जाऊया. 1 मिनिट थांब, मालकांना विचार. मालक काय रे, काय झाले? नाही जरा 10,000 रुपये लागणार होतं. 10,000 रुपये? अरे परवाच तुझा पगार झालाय ना, मग आता कशाला पैसे लागणार आहे? हो नाही, जरा ते संकेतला लागणार होतं. संकेतला त्यानं आधीच पैसे दिलेत का? नाही, पण मी त्याचा पुढच्या वेळी सगळे पैसे देतो. अरे तुझ्याकडे पैसे नाहीत तर सरळ नाही म्हणून सांग की. हो असं कसं? असं कसं म्हणजे? दे इकडे फोन, मी सांगतो त्याला. अय संख्या, इथं काय पैसे झाडा लागले तुम्ही? स्वतः कामाला जा आणि कमव. देत नाही पैसे, काय करायचे कर. ठेव फोन. बरं 10 लाख रुपये घेऊन या लागलास नव का? ये लवकर. बरोबर नंतर फोन करतो. बोल की सोपान, आज इकडे कसं काय आलास? अरे काय नाही, घरामध्ये कार्यक्रम आहे, 2 लाख रुपये पाहिजे. माझ्याकडेच पैसे नाहीत आणि तुला कुठलं देऊ? अरे असं करू नको मरता, किती विश्वासानं आलोय मी. अरे आई शपथ पैसे नाही ती मर्दा. 1 मिनिट आलो. पैसे आणले तीच लोक. हा मला बॅग मध्ये देऊ का? 5 मिनिटं थांब, मी जाऊन दे. चालतंय मला. थांब. बरं सोपान, ठीक आहे येतो आम्ही, जरा काम आहे. सॉरी काय बाबा. अरे अरविंद, मालक एक विचारू? हा विचार की. नाही म्हणजे तुमच्याकडे पैसे होतं, मग तुम्ही त्यांना नाही का म्हणला? लिटल बॉय ते नव्हे, धीरे आजकाल तुझ्या संग दिसत नाही. नाही मालक, बहुतेक ते कामात असणार. म्हणजे तू पैसे त्याला नाही म्हणला होतास का नाही, म्हणून ते तुझ्यावर नाराज आहे. अहो काका असं काय नाही. अरे बाळा, हे जग असंच आहे. म्हणून आयुष्यामध्ये लोकांना कधी कधी नाही पण म्हणता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळी तू सगळ्यांना होय म्हणत राहिला, पण एखाद्या वेळी तुझ्या कामामुळे नाही म्हणलास तर लोकांना लगेच वाईट वाटतंय. म्हणून मी म्हणतोय, एवढं सगळं चांगलं करून पण जर शेवटी लोकांच्या नजरेत आपणच वाईट ठरणार असू तर पहिलाच लोकांच्या नजरेत नाही म्हणून वाईट राहिलेलं काय वाईट आहे?